नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलतोय. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे प्रश्न सांगणार आहे जे 100% बोर्डात येणार आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ मला डिलीट करावा पडू शकतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पेन पेपर घेऊन बसा आणि प्रत्येक क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचं मी प्रूफ सांगणार आहे की हा क्वेश्चन का येणार आहे. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर शिवम पाटील होतो, ज्याला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं बाळांनो. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जरूर जॉईन करा. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलाय, त्याला नक्की जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला, पेपर लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपवरती येतो. ठीक आहे, नक्कीच जॉईन करा. चला बघूया. आता मी तुम्हाला काही क्वेश्चन दाखवतो, एक एक क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन बघा, इथं तुम्हाला डिस्प्ले होतोय बाळांनो. व्हॉट इज पॉलिनेशन, एक्सप्लेन द डिफरंट टाइप ऑफ पॉलिनेशन. ठीक आहे, हा प्रश्न बघा बाळांनो. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे? 12 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. ठीक आहे, 12 वेळा जर हा प्रश्न विचारला गेलाय बाळांनो, 13व्या वेळा विचारला जाण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. आणि हा प्रश्न तुमचा बोर्डात 99% गॅरंटी देतो, हा प्रश्न बोर्डात येईल तुमचा. आज फक्त आपण सायन्सचेच प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट सब्जेक्ट तुम्हाला कोणता असेल प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. आणि हे फक्त ट्रेलर आहे बाळांनो, हे फक्त मी तुम्हाला 5-6 क्वेश्चन सांगणार आहे. हे ट्रेलर आहे, पिक्चर तुमचा टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स आहे बाळांनो. जर तुम्ही तेवढे टॉप 100 क्वेश्चन केले, तुमचे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रॅक्टिस होऊन जातील बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर टाइप क्वेश्चन तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लगेच एनरोल करा. तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. विद्यार्थी 90-95% स्कोर करतात विद्यार्थ्यांनो, 90 ते 95% स्कोर करतात विद्यार्थी. ठीक आहे, तर तुम्ही नक्कीच एनरोल करू शकतात. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात बोर्डात? असं आहे का बोर्ड मला काही सांगून देतं की तिथून प्रश्न येणार आहेत, मग तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा? अशी काही गोष्ट नसते बाळांनो, प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केलेली असते. आता हा क्वेश्चन बघा, 12 वेळा विचारलाय, ही अनालिसिस पूर्ण ड्रॉ झालेली आहे आणि हे अनालिसिस करून तुमच्यापर्यंत आलेला असतो माणूस. ठीक आहे, की हा क्वेश्चन येण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहे ना, म्हणून लगेच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. पहिला प्रश्न समजला, लिहून घेतला पहिला प्रश्न. ठीक आहे, चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया बाळांनो. आता दुसरा प्रश्न तुम्ही इथं बघू शकतात. राईट डाऊन एनी 2 ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. प्रश्न विचारलाय 5 वेळा. डिझास्टर मॅनेजमेंटचे तुम्हाला 2 ऑब्जेक्टिव्ह लिहायचे. 5 वेळा हा प्रश्न विचारलाय, 6व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे आणि हा प्रश्न तुमचा येईल, म्हणून लगेच तुम्हाला लिहून ठेवायचा हा प्रश्न. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आहे बाळांनो तुमचा. नेक्स्ट प्रश्न काय आहे तुमचा? हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व्ड. 3 वेळा हा रिपीटरच्या पेपरमध्ये विचारलाय, म्हणजे टोटल 7 वेळा हा प्रश्न विचारलाय. हा प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा बाळांनो. व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. अगेन 4 वेळा विचारलाय, 2 वेळा रिपीटरच्या पेपरमध्ये विचारलाय. किती वेळा झाला? टोटल 6 वेळा हा प्रश्न विचारला गेलाय. सगळ्यात जास्त चान्सेस आहेत की या वर्षी हा प्रश्न विचारला जाईल बाळांनो. ठीक आहे, त्यानंतरचा तुम्ही प्रश्न बघा. 11 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. ड्रॉ द वेल लेबल डायग्राम ऑफ ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम. हा क्वेश्चन तुमचा लिहून ठेवा, हा क्वेश्चन येईल म्हणजे येईल. किती वेळा विचारलाय? 11 वेळा, आणि 2-3 वेळा रिपीटरच्या पेपरमध्ये विचारलाय बाळांनो. 13-14 वेळा हा एकच प्रश्न विचारला गेलाय. येण्याची चान्सेस किती आहेत? 99% चान्सेस आहेत येण्याचे. तर हा क्वेश्चन तुम्ही करायला नकोय का? ठीक आहे, अगेन परत सांगतोय मी, हे फक्त ट्रेलर आहे बाळांनो. पिक्चर तुम्हाला टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो. एक्सप्लेन सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग्स. सेक्स डिटर्मिनेशनचा क्वेश्चन हा बाळांनो 4 वेळा तुमच्या नॉर्मल पेपरमध्ये विचारलाय, 6 वेळा तुमचा रिपीटरच्या पेपरमध्ये विचारलाय. टोटल 10 वेळा हा प्रश्न विचारलाय. हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा बाळांनो. व्हॉट आर वेस्टिजियल ऑर्गन्स. हा प्रश्न 3 वेळा विचारला गेलेला आहे, प्लस 2 वेळा विचारला गेलाय तुमच्या ड्रॉपरच्या पेपरमध्ये, म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकता 5 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि शेवटचा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो, असे भरपूर क्वेश्चन आहेत बाळांनो जे टॉप 100 क्वेश्चनच्या शीटमध्ये तुम्हाला भेटतील विथ सोल्युशन. प्रत्येक क्वेश्चन कसा लिहायचं त्याचं सोल्युशन सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, एक ऑब्जेक्शन टू डार्विन थेरी ऑफ सिलेक्शन. ठीक आहे, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा तुमचा 3 + 2 वेळा विचारला गेला. 5 वेळा हा टोटल प्रश्न विचारला गेलेला आहे. आता जेवढे प्रश्न सांगितले मी, किती 7-8 प्रश्न 10 प्रश्न सांगितले असतील. ठीक आहे, हे 10 प्रश्न इम्पॉर्टंट आहेतच बाळांनो. आता मी काय म्हणतो, हे 10 प्रश्न येतील म्हणजे 99% चान्सेस आहेत. असं आहे का बोर्डाने लीक केलंय? ही काय अनालिसिस आहे बाळांनो, कम्प्लीट अनालिसिस केली आहे. तुम्हाला दिसलं ना, असं आहे का हवेत बोलतोय की हा प्रश्न करून ठेवा येणार आहे. तुम्हाला युट्यूबवरती सांगतात हा प्रश्न करा, पेपर लीक करा, हे करा ते करा. बाळांनो जो पण क्वेश्चन सांगतोय त्याच्या मागे रिझन देतोय की काय येणार आहे.
ठीक आहे. आणि अशाच प्रत्येक गोष्टीची अनालिसिस केलेली आपल्या टॉप फॅकल्टीजने. ठीक आहे. एका प्रश्नावरती 10 दिवस स्पेंड केलेले आहेत बाळांनो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. काही अडचण असेल मला व्हॉट्सअप थ्रू तुम्ही मला विचारू शकतात. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.